20 कंपन्यांनी स्थलांतर करण्याचा निर्णय घेतलाय आणि या पार्श्वभूमीवर उद्योग मंत्री उदय सामंत आज चाकण एमआयडीसीच्या दौऱ्यावर आहेत। त्यामुळे प्रशासन आणि कंत्राटदारांची आता झोप उडाली आहे। चक्क मध्यरात्री चाकण एमआयडीसीतील रस्त्यांची डागडुजी केली जाते। रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेत तर रस्त्यालगतच्या साइड पट्ट्याही भरण्याचं काम रात्रीच्या अंधारात करण्यात आलं। रस्त्यांवरती खरं तर या अधिकाऱ्यांना आपण पाहतोय अक्षरशः तातडीनं ही डागडुजी करण्यात येते। कंपन्यांचं स्थलांतर थांबवण्यासाठी हा सगळा अट्टाहास आहे। मात्र यापूर्वी अनेक कामगारांना जो त्रास झाला त्याला जबाबदार कोण असा देखील एक प्रश्न आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी रोहिदास घाडगे। रोहिदास, काय सांगाल? सध्या आता पावसाचे दिवस आहेत आणि हे तातडीनं हे असे डागडुजी रस्त्याचं काम करणं सुरू झालेलं आहे, काय माहिती आहे? खरं तर चाकण औद्योगिक क्षेत्रामधल्या कंपन्या स्थलांतरित होत आहेत। या ठिकाणच्या पायाभूत सुविधा मिळत नाही, त्यामुळे उद्योग मंत्री आज चाकणमध्ये सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे। या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही व्हीसीद्वारे उपस्थित राहणार आहे। एकंदरीत चाकण औद्योगिक क्षेत्रामध्ये ज्या अपुऱ्या सुविधा आहेत या सुविधांमुळे उद्योग बाहेर जात आहेत, त्यामुळे कुठेतरी प्रशासनाला कोंडीत घेतलं जातंय, सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न या ठिकाणी विरोधाकडून झालेला आहे। त्यामुळे आज उद्योग मंत्री निर्णायक बैठक घेणार आहे। या बैठकीच्या अगोदर प्रशासनाने आणि ठेकेदारांनी ही कुठेतरी डागडुजी करण्याचा प्रयत्न केलाय, आम्ही सुविधा देतो असं सांगण्याचा दाखवण्याचा प्रयत्न कुठेतरी होणार आहे। कारण उद्योग मंत्री या संपूर्ण परिसराची बैठकीसोबत पाहणी सुद्धा करणार आहे, त्यामुळे कुठेतरी वाहतूक कोंडी होत नाही, रस्त्यावरती खड्डे नाही असं। नक्कीच रोहिदास, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर उद्योग मंत्री उदय सामंत हे पाहणी करणार आहेत आणि त्याकरताच तातडीनं डागडुजी करण्यात येते।